नमस्कार, मी अरुण पालव. नारायण मिल गल्ली दीपोत्सव गेली 6 दशकं या गल्लीत साजरा होतोय. हे 7वं दशक चालू आहे या गल्लीचं. आणि या गल्लीत विविध कार्यक्रम राबवले जातात, म्हणजे अंगिक खेळ, शैक्षणिक खेळ, आणि या सगळ्यातून बरीच अशी नावाजलेली मुलं या गल्लीतून नावारूपाला आलेली आहेत. त्याचप्रमाणे मध्येच काही वर्षापूर्वी, म्हणजे झाली त्याला 2-3 दशकं झाली, एकांकिका स्पर्धा आमच्या इंटरनल चाळींची घेण्यात आली. आणि ह्या इंटरनल चाळीतून बरेच असे होतकरू कलाकार निर्माण झाले, जे आज मोठ्या कॅनव्हासवर काम करतात. मीही त्याच्यातूनच आलेलो आहे. ही गल्ली म्हणजे एक ज्ञानाचा स्रोत आहे, कलेचा स्रोत आहे, खेळाचा स्रोत आहे. या गल्लीने आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आणि त्या प्लॅटफॉर्ममुळे आम्ही आज इतक्या थराला येऊन पोचलेलो आहोत. माझ्यासारखे कलाकारही आता राज्य नाट्य स्पर्धेतून नंतर हळूहळू व्यावसायिक नाट्य स्पर्धेत गेलो. गल्लीत कितीतरी कलाकार असे आज मोठ्या रुपेरी पडद्यावर आपली कला सादर करतायत. दीपा माळकर असेल, शिवाजी पाटणे असेल, कोळीचाळीतला संदीप असेल, आज बरेच चांगल्या रूपाने ते कला आपली सादर करता आहेत. त्याचप्रमाणे सुशांत शेला हा आमच्या गल्लीत नवरात्रोत दांडिया खेळायला यायचा आणि स्पर्धात्मक तो इतका सुंदर खेळायचा की बऱ्याच स्पर्धा त्यांनी मारलेल्या आहेत. अजिंक्य राहिलेला आहे तो त्यावेळी. आणि त्यावेळेपासून तो खूप नावारूपाला आला, नाटकातून भाग घेऊ लागला आणि आता तो राजकारणात आलेला आहे. राजकारणात देखील त्याचं करिअर खूप चांगलं होते. तर असे बरेच लोक ज्या लोअर परळ विभागाने, म्हणजे आमच्या नारायण मिल गल्लीने या विभागाला दिलेले आहेत. आपल्या गल्लीतून ज्या डान्स स्पर्धा वगैरे होत होत्या त्यावेळी अनिल सुतार नामक आमचा मित्र, बाळा नांदोसकरचा खास मित्र, तो या गल्लीतल्या मुलांना डान्स शिकवायला यायचा. आणि आज तो डान्स कोरिओग्राफर आहे. आणि त्याने बाळासाहेबांच्या जीवनावर जो हिंदी चित्रपट आला त्या चित्रपटात त्याने दादा कुंडकेंची भूमिका केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याच विभागात राहणारा मकरंद पाध्ये आपल्या गल्लीत लहानाचा मोठा झाला. प्रत्येक एकांकिका स्पर्धेला इथे यायचा. या स्पर्धेतूनच तो मोठा झाला आणि आज त्याने धर्मवीर मध्ये बाळासाहेबांची भूमिका साकारलेली आहे. असे बरेच कलाकार या गल्लीतून निर्माण झालेले आहेत आणि ते आपलं नाव उज्ज्वल करतात. महत्वाचं म्हणजे आपली जी संस्कृती आहे ही अख्ख्या जगात नावाजलेली आहे. आपल्या संस्कृतीला कुठेही तोड नाही. चरक संस्कृती, आयुर्वेद संस्कृती ही सगळी भारताने दिलेली आहे. महाराष्ट्रातून जास्त ती सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे. तर नवीन होतकरू मुलाने हे सगळे मीडिया सोडा असं नाही म्हणत आहे, पण मीडियापासून थोडं अलिप्त राहून शारीरिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत. तरच पुढची पिढी ही लोकांना आणखीन काहीतरी देऊ शकेल. नारायण मिल गल्ली दीपोत्सव हा सर्व क्षेत्रातल्या कलाकार असू देत, खेळाडू असू देत, शैक्षणिक गोष्टी असू देत, त्यांना चालना देणारा उत्सव आहे. आपण आपल्या घरात जी लहान मुलं आहेत त्यांना आपण शाळेत टाकतो, शाळेतल्या स्पर्धेत भाग घ्यायला लावतो. पण शाळेतल्या स्पर्धेत भाग घेता घेता ते या रंगमंचावर आपल्या नारायण मिल गल्लीची उत्सव मांडण्याच्या स्टेजवर पण येतात. तिथे त्यांना चांगला होप मिळतो, त्यांचा धीर शिकतो. तर माझ्या पालकांना सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुमच्या पाल्यांना तुम्ही वर्षातून एकदा उत्सव असतो त्या उत्सवात भाग घ्यायला उद्युक्त करा. असं त्यांना भाग घ्यायला लावा. आज हरेल उद्या जिंकेल, पण हे करायला हवं. आपणच जर आपल्या पाल्यांना पुढे ढकललं नाही तर ती पाल्य आपल्यातच अडकून बसतील. त्यासाठी त्यांना उत्सव मंडळात भाग घ्यायला लावायचा, शाळेत भाग घ्यायला लावायचा. शाळेतून ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेत आपल्या मुलांचं भवितव्य आपणच घडवायचं आहे. त्यांना पुढे वाटचाल करून द्यायची आहे. आणि त्यासाठी असे उत्सव गल्लीत होणं महत्वाचं आहे. पण याच उत्सवात इतर काही जे काही
तुमचे हेवेदावे असतील ते सगळे बाजूला ठेवून उत्सव एकोप्याने सर्वांगीण विकासासाठी करणं महत्वाचं आहे. तरी नवीन पिढीने याच्यात पुढाकार घेऊन हा उत्सव जास्तीत जास्त सर्वांगीण विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करणं महत्वाचं आहे.